नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं। गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे। शिरोळ तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकसंध राहून महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना मोठं मताधिक्य देतील। शिरोळ तालुक्याच्या बाबतीत चिंता नसावी असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी दिनांक 13 रोजी कोल्हापूर येथील बैठकीत दिला। गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत करून त्यांना शिरोळ तालुक्यातील लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय परिस्थितीची सविस्तर माहिती दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरोळ तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक घेतली। यावेळी त्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना शिरोळ तालुक्यातून मोठं मताधिक्य मिळालं हवं, नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मोठ्या फरकानं धैर्यशील माने यांचा विजय अपेक्षित आहे। शिवसेना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून प्रचारात सक्रिय व्हावं। नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणं हाच आपला उद्देश आहे। त्यामुळे क्रांती करणाऱ्या शिरोळ तालुक्यातून यावेळी धैर्यशील माने यांना मोठं मताधिक्य मिळावं अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली। माधवराव घाटगे म्हणाले, भाजप आणि शिवसेनेच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यात गाववार प्रचाराचं नियोजन करून धैर्यशील माने यांना मोठं पाठबळ देण्याचा प्रयत्न करू। शिक्षण मंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विकास कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न केला। येणाऱ्या काळात देखील विकासाच्या रचनात्मक कार्यातून भाजपला वेगळं वलय निर्माण करून देण्याचा प्रयत्न आम्ही सर्व मिळून करणार आहोत। धैर्यशील माने यांना तालुक्यातून अधिकाधिक मताधिक्य देण्यासाठी जीवाचं रान करू अशी ग्वाही दिली। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दलित मित्र डॉ. अशोकराव माने, गुरुदत्त शुगर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, शिरोळचे माजी नगरसेवक डॉ. अरविंद माने, रामचंद्र डांगे, भाजपा जिल्हाध्यक्ष ग्रामीण राजवर्धन नाईक निंबाळकर, शिरोळ तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे, जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा नीता माने, भाजपा जयसिंगपूर मंडल अध्यक्ष मिलिंद भिडे यांच्यासह तालुक्यातील भाजपा पदाधिकारी उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।